Hello, dear students. I am Anand Sonanis from Mahatma Gandhi Vidya Mandir, MHG College, HSC Vocational Department, Maregaon Camp, Nasik. Dear students, once again I welcome all of you in this video lecture. Dear students, in this video lecture today we are going to learn poetry section 2.3, The Inchcape Rock, the poem written by Robert Southey. In the first part, we learned about the introduction of this poem, but now we are going to learn actual poem, The Inchcape Rock. So let's look at this poem. So once again, I would like to tell you about the introduction regarding the Inchcape Rock. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंचकेप रॉक या कवितेमध्ये प्रत्यक्ष कवितेचा आशय बघणार आहोत. सुरुवातीला मी आपल्याला इंचकेप रॉक म्हणजे नेमकं काय आहे याविषयी जी माहिती आहे ती सांगणार आहे. बघा, द इंचकेप रॉक इज अ बॅलड. ही एक बॅलड आहे, ही एक कविता आहे की ज्याच्यामध्ये स्टोरी, कथेच्या स्वरूपामध्ये ही कविता आपल्याला सांगितलेली आहे, जी आपल्याला एक बोधपर असा संदेश देते. इट इज द स्टोरी ऑफ द 14th century attempt by the abbot of Aberbrothock to install a warning bell on Inchcape, a notorious sandstone reef about 11 miles 18 kilometers off the east coast of Angus, Scotland, near Dundee and Effie, occupied by the Bell Rock Lighthouse. आता इंचकेप रॉक म्हणजे काय, तर हा एक कुप्रसिद्ध असा खडक आहे, सँडस्टोन, आणि असा रीफ म्हणजे तो किनारा आहे की या दगडाने हा किनारा 11 मैल एवढ्या अंतरापर्यंत व्यापलेला, म्हणजे जवळजवळ 18 किलोमीटर अंतर ह्या खडकाचं आहे. आणि हा जो इंचकेप नावाचा खडक आहे हा अत्यंत धोकेदायक अशा प्रकारचा आहे. आणि हा कुठे आहे, तर स्कॉटलँडमधल्या अँगस समुद्र किनाऱ्यालगत हा खडक आहे. नियर डुंडी अँड इफी ही त्या जवळच्या ठिकाणांची नावं आहेत. ऑक्युपाईड बाय द बेल रॉक लाईट हाऊस. मग आता हा जो इंचकेप खडक आहे, या खडकावर इन्स्टॉल वॉर्निंग बेल, एक इशाऱ्याची बेल लावण्यात आलेली आहे. कोणाकडनं, तर ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथक. ॲबॉट म्हणजे मठाधिपती आणि ॲबरब्रॉथक म्हणजे हे एक शहराचं नाव आहे. या शहराचा चर्चचा जो प्रमुख आहे ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथक, तर ह्या चर्च प्रमुखाने त्या ठिकाणी ही बेल लावलेली आहे. एक लोकांना इशारा मिळावा, लोकांना त्या किनाऱ्यापासून सावधानता व्हावी म्हणून त्याने ती बेल त्या ठिकाणी लावलेली आहे. म्हणजे त्या किनाऱ्यावर जेव्हा जहाजं येतात तेव्हा ती आदळतात, त्यांना कळत नाही की तो खडक अत्यंत धोकेदायक आहे. आणि जरी त्या खडकावर लाटा उसळत असल्या किंवा उसळत नसल्या तरी तो खडक हा लक्षात न आल्यामुळे जहाज त्या खडकावर आदळतात आणि परिणामी त्या ठिकाणी त्या जहाजांना जलसमाधी मिळते, जीवितहानी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होते. आणि म्हणून ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथकने एका चांगल्या हेतूने, मानवी दृष्टिकोनातून ती जी बेल आहे, वॉर्निंग बेल म्हणून त्या ठिकाणी लावलेली आहे. म्हणजे जेव्हा केव्हा त्या लाटा उसळतात तेव्हा ती बेल वाजते आणि त्या ध्वनीचा जो आवाज आहे तो आवाज त्या जहाजांपर्यंत पोचतो आणि त्या जहाज चालवणाऱ्यांना एक इशारा मिळतो की या ठिकाणी इंचकेप रॉक आहे आणि या खडकापासून आपण लांब अंतरावर बोट चालवली पाहिजे. तर हे एक चांगलं काम ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथकने या ठिकाणी केलेलं असतं. आणि ह्या
कामाविषयीची ही संपूर्ण कविता आपल्याला अभ्यासायची आहे. त्यानंतर पुढचा पॅराग्राफ आहे, सावथी वॉज इन्स्पायर्ड बाय द लेजेंडरी स्टोरी ऑफ पायरट. आता ह्या कवितेचे जे कवी आहेत रॉबर्ट सावथी, तर ह्या कवीला एक प्रेरणा मिळाली एका आख्यायिकेकडून. एक आख्यायिका म्हणजे की जी काल्पनिक कथा आहे, स्टोरी आहे, ती कशाविषयी आहे, पायरट म्हणजे समुद्रावर लूटमार करणाऱ्या लुटारूंकडून त्याला प्रेरणा मिळाली. हु रिमूव्ड द बेल ऑन द इंचकेप रॉक, की जो लुटारू त्या इंचकेप खडकावर बसवलेली जी बेल आहे ती बेल काढून टाकतो. रिमूव्ड म्हणजे काढून टाकणे. प्लेस्ड बाय द ॲबट ऑफ ॲबरब्रॉथा. The poem gives us message that those who do wrong things will meet with due punishment. जो कोणी चुकीचं काम करेल त्याला त्याच्या चुकांची शिक्षा निश्चित मिळणार आहे. तर अशा पद्धतीचा एक मॅसेज ह्या कवितेमध्ये आहे. म्हणजे रॉबर्ट सावथी यांना त्या लुटारूविषयी सांगायचं आहे की जो समुद्रावर लुटमार करणारा जो लुटारू आहे की जो ती इंचकेप बेल म्हणजे इंचकेप खडकावर बसवलेली जी बेल आहे ती कापून टाकतो आणि त्याचा परिणाम असा होतो की शेवटी त्याचंच जहाज त्या इंचकेप खडकावर आदळतं आणि त्याला जलसमाधी मिळते. तर या प्रसंगामुळे त्याला पश्चाताप होतो की आपण ती बेल कापायला नको होती, कारण त्या बेलमुळे जर त्याला इशारा मिळाला असता तर तो सावध झाला असता, त्या किनाऱ्यापासून लांब जाऊन त्याने आपलं जहाज चालवलं असतं. पण या ठिकाणी आपण म्हणतो ना की पेराल तसे उगवेल किंवा करावे तसे भरावे. तर या म्हणीप्रमाणे उक्तीप्रमाणे त्या पायरटला त्या लुटारूला त्या इंचकेप रॉकवरची बेल कापल्यामुळे त्या इंचकेप रॉकवर त्याचीच जहाज आदळते आणि ती आदळल्यामुळे त्याला जलसमाधी मिळते आणि त्याचा परिणामही त्याला भोगावा लागतो. तर ह्या संपूर्ण कवितेमध्ये ही संपूर्ण कथा कवीने मांडलेली आहे. तर आपण बघूया की या कथेमध्ये नेमकं काय आहे. म्हणजे ही कविताच आहे पण ही कविता एका कथेच्या स्वरूपात आपल्याला दिलेली आहे. बघा, द इंचकेप रॉक. इंचकेप हा काय आहे, खडक आहे. स्कॉटलँडमधल्या अँगस समुद्र किनाऱ्यालगत हा जवळजवळ 11 मैलाचा खडक आहे. हा अत्यंत धोकेदायक मानला जातो. मग आता कवितेची सुरुवात आहे, नो स्टर इन द एअर, नो स्टर इन द सी. द शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी. Her sails from heaven received no motion. Her keel was steady in the ocean. आता कोणतंही स्टर म्हणजे डिस्टर्बन्स नाही आहे. हवेमध्ये कुठलाही डिस्टर्बन्स नाही आहे. हवा शांत आहे. नो स्टर इन द सी. समुद्रही खवळलेला नाही आहे. कुठलंही डिस्टर्बन्स समुद्रामध्ये नाही. शिप वॉज ॲज स्टिल ॲज शी कुड बी. आणि जहाज त्या समुद्राच्या पाण्यावरून शांतपणे चाललेलं आहे. या ठिकाणी स्टर या शब्दाचा अर्थ आहे डिस्टर्बन्स. हर सेल्स फ्रॉम हेवन रिसिव्ड नो मोशन. आता इथे हेवन म्हणजे स्काय किंवा आकाश. आकाशामधूनही कुठल्याही प्रकारची हालचाल दिसून येत नाही. म्हणजे आकाशामध्ये कुठलंही ढगाळ वातावरण नाही, पावसाचं वातावरण नाही आहे. अत्यंत स्मूथली, सहजपणे, शांतपणे त्या समुद्रावरून ती जहाज चाललेली आहे. आणि ती जहाज जात असताना हर किल्स म्हणजे कील म्हणजे जहाजाचा पृष्ठभाग, दॅट इज द बॉटम पार्ट ऑफ द शिप वॉज स्टेडी. स्टेडी म्हणजे काय, स्थिर असणे. म्हणजे जहाज जे आहे जे समुद्रावर स्टेडी म्हणजे स्थिर पद्धतीने चाललेलं आहे. म्हणजे समुद्राच्या लाटा कुठेही उसळत नसल्यामुळे त्या समुद्रावरचं जे वातावरण आहे शांत असल्याचं कवीला सांगायचं आहे. यानंतर दुसरा पॅराग्राफ, विदाउट आयदर साइन और साऊंड ऑफ देअर शॉक
The waves flowed over the Inch Cape Rock. आता त्या समुद्रावरच्या लाटा कशा वाहत आहेत? The waves flowed over the Inch Cape Rock without ever sign or sound of their shock. म्हणजे कुठल्याही प्रकारचा शॉक म्हणजे उसळणे, म्हणजे त्या जेव्हा ते जहाज पाण्यावर चालतं तेव्हा कवी असं म्हणतो की त्या इंचकेप खडकावर ज्या लाटा वाहून येतात, आदळतात, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची उसळण नाही आहे. त्या लाटा उसळत नाही. विदाऊट आयदर साईन ऑर साऊंड, म्हणजे त्या लाटांचा आवाजही नाही आहे किंवा त्या लाटा उंच उसळत सुद्धा नाही आहेत. सो लिटिल दे रोज, सो लिटिल दे फॅल. लाटा त्यांच्या नैसर्गिक गतीने थोड्या प्रमाणात उंच उसळतात आणि परत खाली पडतात. म्हणजे संतपणे त्या लाटा उसळतात आणि पडतात. आता आपल्याला माहिती आहे की पाण्याचं जे वाहनं असतं तर त्या वाहण्यामध्ये पाणी त्याच्या नैसर्गिक गतीने वाहतं. तर तसंच या ठिकाणी त्या समुद्रातलं जे पाणी आहे ते नैसर्गिक गतीने वाहत आहे. म्हणजे त्याच्या लाटा फार कमी, लिटिल म्हटलं बघा, लिटिल दे रोज, थोड्याशा प्रमाणात छोट्याशा उसळतात आणि छोट्याशा त्याच प्रमाणात त्या खाली पडतात. तर याचा अर्थ असा आहे की समुद्राला कोणतीही भरती आलेली नसल्यामुळे त्या लाटा त्या इंच के बेलपर्यंत पोहोचू शकत नाही. आणि जर समुद्राला भरती आली तर त्या लाटा इंच के बेलपर्यंत पोचतात आणि त्यामुळे ती बेल वाजते. तिचे जे ध्वनी आहे, तिचा जो आवाज आहे तो त्या जहाजांच्या चालकांपर्यंत पोचतो आणि ते सावध होतात. पण या ठिकाणी वातावरण असं आहे की जहाजांसाठी कुठल्याही प्रकारचा धोका नाही आहे. दे डिड नॉट मूव्ह द इंच केप रॉक. त्या लाटा कोणत्याही प्रकारे त्या इंच केप बेलला स्पर्श करू शकत नाही, वाजवू शकत नाही किंवा हलवू शकत नाही. म्हणजे इथे आपल्याला असं लक्षात येतं की समुद्रावरचं जे पाणी आहे ते पूर्णपणे शांत आहे. लाटाही थोड्याफार प्रमाणात उसळतात पण त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भरती सदृश्य किंवा खूप उंच उसळण्याची कुठलीही परिस्थिती नाही आहे. आणि म्हणून त्या लाटा इंच केप रॉकवर अत्यंत सहजपणे, शांतपणे आदळत आहेत. त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा असा आक्रमकपणा आपल्याला दिसून येत नाही. The abbot of Aberbrothock has placed that bell on the Inch Cape Rock. आता ह्या इंच केप रॉकवर ही जी बेल आहे ही कोणी लावली? तर ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथॉक. आता ॲबॉट म्हणजे काय? हेड ऑफ ॲबे ऑफ मॉन्क्स, म्हणजे त्या चर्चचा मठाधिपती जो असतो हेड, तर त्याला ॲबॉट असं म्हटलं जातं. आणि ॲबे म्हणजे काय? बिल्डिंग वेअर मॉन्क्स ऑर नन्स लिव्ह ऑर यूज टू लिव्ह. म्हणजे अशी इमारत की ज्या ठिकाणी जे मॉन्क आहेत, जे चर्चमध्ये असलेले जे साधू आहेत किंवा साधवी आहेत किंवा चर्चची सेवा करणारे जी लोक आहेत ते त्या इमारतीत राहतात, त्याला ॲबे असं म्हटलं जातं. आणि ॲबॉट म्हणजे हेड ऑफ दॅट ॲबे, त्या मठाचा मठाधिपती. तर त्या मठाधिपती जो आहे किंवा त्या चर्चचा जो कोणी प्रमुख असेल, धर्मगुरू असेल, तर त्याने त्या ठिकाणी ती बेल लावलेली आहे. हॅज प्लेस दॅट बेल ऑन द इंच केप रॉक. ही बेल त्याने त्या इंच केप बेलवर लावलेली आहे. म्हणजे इंच केप रॉकवर ती बेल लावलेली आहे. प्लेस म्हणजे ठेवणे किंवा लावणे. तर इंच केप रॉक या खडकावर जी बेल लावली ती कशी लावली आहे? ऑन अ बॉय. बॉय म्हणजे ते तरप किंवा तरंग किंवा एक हलणारी वस्तू. बघा, बॉय म्हणजे फ्लोटिंग ऑब्जेक्ट, तरंगणारी वस्तू. अँकर्ड इन द सी टू मार्क डेंजरस प्लेसेस. म्हणजे समुद्र किनाऱ्यावर किंवा काठावर जी अँकर म्हणजे अडकवली जाणारी एक वस्तू. म्हणजे आपल्याला जर या ठिकाणी लक्षात येईल की जी बेल इथे आपल्याला दिसते तर ही अत्यंत त्या काठावर, तरंगावर ती लावलेली आहे.
म्हणजे जेव्हा जेव्हा लाटा उंच उसळतात तेव्हा त्या ठिकाणी ती बेल वाजते आणि तिचे जे ध्वनी आवाज आहे तो त्या काठावरून त्या जहाजापर्यंतच्या लोकांपर्यंत तो आवाज पोचतो आणि ते सावध होतात. ऑन अ बॉय म्हणजे या तर्फेवर त्या तरंगणाऱ्या त्या वस्तूवर ती बेल लावण्यात आलेली आहे, अडकवण्यात आलेली आहे. अँकर अडकवणे किंवा लटकवण्यात आलेली आहे. इन द स्टॉर्म इट फ्लोटेड अँड स्वंग. ती बेल तरंगते आणि हलते, वाचते. अँड ओव्हर द वेव्ज इट्स वॉर्निंग रंग. आणि त्या लाटांवरून त्या बेलचा इशारा त्या जहाज चालवणाऱ्यांपर्यंत पोचतो, ज्यांना आपण मरीनर्स असं म्हणूया. त्या मरीनर्सपर्यंत तो आवाज पोचतो आणि ते सावध होतात. आणि मग त्या आवाजामुळे सावध झालेले जे जहाजाचे चालक असतात ती जहाज लांब किनाऱ्यापासून घेऊन जातात. नेक्स्ट पॅराग्राफ. वेन द रॉक वॉज हिड बाय सर्जेस स्वेल. आता जो खडक आहे तो कधी कधी लुप्त होतो किंवा अदृश्य होतो बाय सर्जेस स्वेल. सर्जेस स्वेल म्हणजे सडन ऑर ग्रेट राईज इन द लेवल ऑफ द सी. म्हणजे समुद्राच्या पाण्याच्या पातळीमध्ये जेव्हा वाढ होते आणि जेव्हा त्या लाटा उंच उसळतात तेव्हा तो खडक पूर्णपणे पाण्याखाली लुप्त होतो. द मरीनर्स हर्ड द वॉर्निंग बेल. आणि मग उसळणाऱ्या लाटांबरोबर ती बेलही वाजते आणि जे मरीनर्स, जे समुद्रावरचे खलाशी असतात, प्रवासी असतात, जहाज चालवणारे, आणि त्या जहाज चालवणाऱ्यांना जणू ती वॉर्निंग बेल हर्ड ऐकायला येते. अँड देन दे न्यू द पेरिलस रॉक. आणि तेव्हा त्यांना समजतं या ठिकाणी एक धोकेदायक अशा प्रकारचा खडक आहे. पेरिलस म्हणजे धोकेदायक. आणि मग त्यामुळे त्यांचा जीव जणू भांड्यात पडतो किंवा त्यांना थोडा सुटकेचा निश्वास टाकता येतो, कारण की त्यांना एक प्रकारे इशारा मिळाल्यामुळे ते त्या खडकापासून ती बेल लांब, तिची जहाज आहे ती लांबपर्यंत घेऊन जातात. म्हणजे त्या बेलचा त्यांना एक प्रकारे त्या आवाजाचा, त्या ध्वनीचा त्यांना फायदा होतो आणि म्हणून ते ब्लेस द ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथ. ते ॲबरब्रॉथच्या मठाधिपतीला जणू आशीर्वाद देतात, त्याचे आभार मानतात, त्याच्या सदिच्छा मानतात. आता इथे हे अत्यंत चांगलं काम ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथने केलेलं आहे. द सन इन हेवन वॉज शायनिंग गे. आकाशामधला सूर्य चमकणारा आहे. गे म्हणजे इथे आपण म्हणूया की हॅपी. इट्स अ व्हेरी हॅपी सनलाईट. द सन इन हेवन, हेवन म्हणजे इथे आकाश, वॉज शायनिंग गे. आता इथे गे शब्दाचा आणखीन एक अर्थ आहे ब्राईट. ब्राईट म्हणजे चकाकणे. शायनिंग ब्राईट म्हणजे आकाशामध्ये लख्ख सूर्य प्रकाश तो आहे. आणि शायनिंग गे, आता गे शब्दाचा आणखीन एक प्रत्यक्ष अर्थ आहे आनंदित होणे. म्हणजे सभोवतालचं वातावरण अत्यंत प्रसन्न, आनंदित आणि सूर्यप्रकाशाने चकाकणारं असं आहे. शायनिंग गे, व्हेरी हॅपी ॲटमॉस्फिअर. ऑल थिंग्स वेअर जॉयफुल ऑन दॅट डे. आणि त्या दिवशी सगळ्याच गोष्टी कशा आनंदमय आहे. जॉयफुल म्हणजे आनंद वाटणे. द सी बर्ड्स स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड अराउंड. समुद्रावरचे जे पक्षी आहेत ते व्हील्ड अराउंड म्हणजे गिरट्या घालणे. स्क्रीम आरोळ्या मारतायत, किंचाळ्या मारतायत. स्क्रीम म्हणजे किंचाळणे. तर सी बर्ड स्क्रीम्ड ॲज दे व्हील्ड अराउंड. स्क्रीम म्हणजे किंचाळ्या मारणे. व्हील अराउंड म्हणजे व्हील्ड अराउंड म्हणजे गिरट्या घालणे. अँड वेअर जॉयन्स देअर वॉज अ जॉयन्स इन देअर साऊंड. आणि त्यांच्या आवाजामध्ये एक काय आहे, आनंद आहे. मग आता सगळीकडे आलबेल आहे, सगळीकडे आनंद आहे. आणि अशा त्या वातावरणामध्ये त्या व्हिलनची एंट्री होते. व्हिलन कोण आहे तर राल्फ द रोवर. राल्फ नावाचा जो समुद्र लुटारू आहे तर त्या व्हिलनची एंट्री होते. म्हणजे हा एक खलनायकच म्हणावा लागेल. तर
ह्या राल्फची, या लुटारूची, जो रोवर, तो लुटारू आहे, समुद्रावर जहाज लुटण्याचं काम करणारा जो आहे, त्या सर राल्फची नजर त्या इंचकेप बेलवर पडते. द बॉय ऑफ द इंचकेप बेल वॉज सीन अ डार्कर स्पेक ऑन द ओशन ग्रीन. आता इथे स्पेक म्हणजे ठिपका, म्हणजे त्या जी तरंगणारी वस्तू, जी अडकवण्यात आलेली आहे, जी बेल आहे, इंचकेप बेल आहे, तर ज्या लाकडाच्या तर्फेवर जी ती वस्तू अडकवण्यात आलेली आहे, तर कवी काय म्हणताय, द बॉय ऑफ द इंचकेप बेल, म्हणजे जी तरफ आहे इंचकेप बेलवर लावलेली, ती कशी दिसते, एखाद्या गडद ठिपक्याप्रमाणे दिसते. स्पेक मीन्स अ टायनी डॉट, छोट्याशा ठिपक्याप्रमाणे दिसते. ऑन द ओशन ग्रीन. आता इथे ओशन ग्रीन म्हणजे समुद्राचं पाणी हिरवट आहे, क्षार असल्यामुळे ते हिरवट आहे. तर अ डार्कर स्पेक ऑन द ओशन ग्रीन म्हणजे त्या हिरवं पाणी असलेल्या समुद्रावर त्या इंचकेप बेलला, ती बेल कशी दिसते, त्या इंचकेप खडकावर लावलेली, तर ती एखाद्या काळ्या ठिपक्याप्रमाणे दिसते. आणि त्या इंचकेप बेलवर नजर पडते त्या सर राल्फ या लुटारूची. द रोवर म्हणजे लुटारू. वॉक्ड हिज डेक म्हणजे जेव्हा तो त्या जहाजाच्या छतावर जाऊन सभोवताली समुद्रावर निरीक्षण करतो. डेक म्हणजे द रूफ ऑफ द शिप. आणि त्या जहाजाच्या छतावर जेव्हा तो जातो, तेव्हा त्याला त्या बेलकडे तो बघतो आणि तो अत्यंत आनंदित होतो. बघा, अँड ही फिक्स्ड हिज आय ऑन द डार्कर स्पेक. आणि त्याने त्याची जी नजर आहे ती त्या गडद छोट्याशा दिसणाऱ्या ठिपक्यावर टाकली. म्हणजे ती नजर त्याची त्या इंचकेप बेलवर पडते. आणि मग त्याची जी रिॲक्शन ती बघा. नेक्स्ट पॅराग्राफ. जेव्हा सर राल्फची नजर त्या बेलवर पडते, तेव्हा ही फेल्ट द चिअरिंग पॉवर ऑफ स्प्रिंग. त्याला मनातून खूप आनंद होतो. स्प्रिंग म्हणजे जसं वसंत ऋतूमध्ये मनाला आनंद होतो, मनाला उसळी येते, तशा पद्धतीने त्याला आतून खूप मोठा आनंद होतो. इट मेड हिम विसल, इट मेड हिम सिंग. तो शिटी वाजवतो, तो गाणं गातो. हिज हार्ट वॉज मिर्थफुल टू एक्सेस. त्याचं हृदय आनंदाने भरून जातं, ओसंडून वाहतं. मिर्थफुल म्हणजे व्हेरी हॅपी, आनंद होणे. बट द रोवर्स मिर्थ वॉज विकेडनेस. आता इथे आपल्याला असं वाटतं की त्याला खरोखर मनापासून आनंद झालेला आहे, पण इथे तसं नाही आहे. त्याला जो आनंद होतो तो कशामुळे होतो, तर त्याला एक कारण मिळतं, की ती बेल आहे ती आपण काढून टाकायची. आणि म्हणून कवी असं म्हणतात, रोवर्स मिर्थ वॉज विकेडनेस. म्हणजे रोवरचा जो मिर्थ म्हणजे आनंद आहे, तो कसा आहे, दुष्टपणाचा आहे, म्हणजे दुष्टपणा दर्शवणारा आनंद आहे. तर या ठिकाणी रोवर या पॅराग्राफमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की जो राल्फ द रोवर, जो लुटारू आहे, तर त्याचा हेतू हा खूप चांगला नाही आहे, दुष्ट हेतू आहे. आपल्याला माहिती आहे की समाजात दोन प्रकारची माणसं असतात, कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह. विधायक, रचनात्मक काम करणारी आणि विध्वंसक प्रवृत्तीची. तर याच्यात जो राल्फ आहे हा विध्वंसक प्रवृत्तीचा लुटारू आहे. म्हणजे याला कोणाचंही चांगलं सहन होत नाही किंवा पाहवलं जात नाही, बघितलं जात नाही. आणि म्हणून रोवर्स मिर्थ वॉज विकेडनेस. रोवरचा जो आनंद आहे तो कसा आहे, दुष्टपणा दर्शवणारा आहे. हिज आय वॉज ऑन द इंचकेप फ्लोट.
त्याची नजर त्या इंचकेप तर्फेवर, त्या तरंगणाऱ्या त्या बेलवर पडते. फ्लोट म्हणजे तरंगणे. कोट ही, आणि मग तो म्हणाला, माय मेन पुट आउट द बोट. माझ्या माणसांनो बोटी बाहेर काढा. आता बोट म्हणजे समुद्रावर जाण्यासाठी ज्या लहान लहान बोटी असतात, ज्या जहाजामध्ये अडकवलेल्या असतात किंवा धोक्याच्या क्षणी तरतूद करून ठेवलेली असते. तर अशा त्या ज्या बोटी आहेत तो त्याच्या जहाजावरच्या माणसांना काढायला लावतो आणि आदेश देतो, रो मी टू द इंचकेप रॉक. मला त्या इंचकेप खडकापर्यंत घेऊन चला. म्हणजे तो काय करतो की जहाजांमधनं आपल्या छोट्या छोट्या बोटी त्याच्या माणसांना काढायला लावतो आणि त्या बोटीवर बसून तो त्या इंचकेप रॉकपर्यंत, त्या खडकापर्यंत जातो आणि तो काय म्हणतो, आय शॅल प्लेग द ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथक. मला आता त्या ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथकला पेन, वेदना द्यायच्या आहेत. बघा इथे म्हटलंय प्लेग मीन्स कॉज पेन ऑर ट्रबल, त्रास द्यायचा आहे. आता विनाकारण कोणालाही त्रास देणं तर ही गोष्ट अयोग्य आहे. पण इथे त्या राल्फचा जो हेतू आहे तो दुष्ट असल्यामुळे, त्याची वितुष्ट प्रवृत्ती असल्यामुळे त्याला दुसऱ्याला त्रास देणं हा त्याचा एक दुष्ट स्वभाव आहे. आणि म्हणून तो सांगतो त्याच्या माणसानं की बोटी काढा, पण बोटीने इंचकेप रॉकपर्यंत मला घेऊन जा. मग त्या ठिकाणी गेल्यानंतर मी ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथकचा सगळा आनंद काढून घेईल. त्याचा सगळा त्याला जे काही लोक आशीर्वाद देतात, शुभेच्छा देतात, तर हे त्या राल्फला सहन होत नसल्यामुळे जणू त्याला वेदना द्यायच्या आहेत, त्याला तो एक प्रकारे ती बेल कापून त्रास द्यायचा आहे, असा दुष्ट हेतू हा सर राल्फ या लुटारूचा आहे. द बोट इज लोवर्ड. मग त्याची माणसं त्या जहाजातनं त्या छोट्या छोट्या बोटी काढतात. द बोटमॅन रो. मग त्याची माणसं त्याला त्या इंचकेप बेलपर्यंत त्या बोटी वल्हवत, रो म्हणजे वल्हवणे, वल्हवत त्या खडकापर्यंत नेतात. अँड टू द इंचकेप रॉक दे गो. अशा प्रकारे सर राल्फ आणि त्याची माणसं त्या इंचकेप रॉकपर्यंत पोचतात आणि जातात. सर राल्फ बेंट ओव्हर फ्रॉम द बोट. आणि मग तो सर राल्फ त्या बोटीवरनं वाकतो. बेंट ओव्हर म्हणजे वाकणे, बेंट ओव्हर म्हणजे वाकणे, फ्रॉम द बोट. अँड ही कट द बेल फ्रॉम द इंचकेप फ्लोट. आणि त्या तर्फेवर जी तरंगणारी वस्तू म्हणजे बेल अडकवलेली आहे ती बेल तो कापून टाकतो. कट द बेल म्हणजे विनाकारण ती तो बेल कापतो. कशासाठी? तर त्या ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथकला त्रास देण्यासाठी. आणि मग जेव्हा तो ती बेल कापतो आणि ती बेल पाण्यात, समुद्राच्या पाण्यात बुडते, तेव्हा कवीने असं वर्णन केलेलं आहे, डाऊन संक द बेल, सिंक सँक संक, सिंक म्हणजे बुडणे, संक ती बेल बुडाली, विथ अ गर्गलिंग साऊंड. गर्गलिंग साऊंड, इथे गर्गलिंग म्हणजे बुडबुड्यांचा आवाज, पोकळ बुडबुड्यांचा आवाज करत, बबलिंग साऊंड आपण ज्याला म्हणूया. गर्गलिंग साऊंड म्हणजे बबलिंग साऊंड. आपल्याला माहिती आहे की बेल आतून पोकळ असते आणि जेव्हा ती पाण्यात बुडाली तेव्हा त्याचा बुडबुड असा आवाज होतो, म्हणून गर्गलिंग साऊंड, अ बबलिंग साऊंड ऑफ द बेल. आणि ती बेल त्या पाण्यात बुडबुड करत बुडते. द बबल्स रोज. आणि मग बुडबुडे निर्माण होतात त्या पाण्यामध्ये. अँड बस्ट अराउंड म्हणजे ते बुडबुडे निर्माण होतात, फुटतात, आणि मग अशा पद्धतीने ती बेल त्या पाण्यामध्ये बुडते. म्हणजे इथे त्या बेलचा पण एक आक्रोश आपल्याला लक्षात येतो की ती बेल म्हणजे काहीही दोष नसताना, कुठलंही कारण नसताना सर राल्फ ती केवळ ॲबॉट ऑफ ॲबरब्रॉथकला त्रास देण्यासाठी कापून टाकतो. कोट सर राल्फ. आणि मग
कोट म्हणजे उद्धृत करणे किंवा सेड. सर राल्फ सेड, सर राल्फ म्हणाला, द नेक्स्ट हू कम्स टू द रॉक वोंट ब्लेस द ॲबट ऑफ ॲबरब्रॉथ. बघा इथे किती दुष्ट हेतू असावा माणसाचा. तर जो कोणी आता पुन्हा ह्या खडकाकडे येईल त्याला आता त्या बेलचा इशारा, वॉर्निंग ऐकायला मिळणार नाही आणि मग तो बुडून मरेल. अँड वोंट ब्लेस द ॲबट ऑफ ॲबरब्रॉथ. मग तो ॲबट ऑफ ॲबरब्रॉथकला कोणताही आशीर्वाद देणार नाही, सदिच्छा देणार नाही, आभार मानणार नाही. तर अशा पद्धतीचा हा हेतू, दुष्ट हेतू मनामध्ये ठेवून जो राल्फ लुटारू समुद्रावरचा आहे तो ती बेल कापून टाकतो. आणि मग त्याला जो क्रूर आनंद होतो तो फार काळ टिकत नाही, हे लक्षात घ्या. सर राल्फ द रोवर सेल्ड अवे. अशा प्रकारे सर राल्फ ती बेल कापून पाण्यामध्ये बुडवून सेल अवे म्हणजे पुढच्या प्रवासासाठी निघून जातो. सेल म्हणजे समुद्रावर जो आपण प्रवास करतो त्याला सेल असं म्हटलं जातं. स्पेलिंग बघून घ्या, SAIL. इथे ईडी लागलाय, सेकंड फॉर्म. सेल्ड अवे, तो समुद्रावर पुढच्या प्रवासासाठी निघून जातो. ही स्कावर्ड. स्कावर्ड म्हणजे ट्रॅव्हल्ड फ्रीली एनर्जेटिकली फॉर शिप्स टू रॉब. जहाजं लुटण्यासाठी अत्यंत उत्साहाने, आनंदाने तो निघून जातो. ही स्कावर्ड द सीज. तो समुद्रावर जहाजं शोधण्यासाठी पुढच्या प्रवासासाठी निघून जातो. फॉर मेनी अ डे. अनेक दिवस तो समुद्रावर प्रवास करतो. अँड नाव ग्रोवन रिच विथ प्लंडर्ड स्टोअर. आणि मग जी काही संपत्ती, रिच म्हणजे संपत्ती त्याने लुटलेली असते, ती प्लंडर म्हणजे लुटणे, तर त्या लुटलेल्या संपत्तीचा साठा त्याच्या जहाजावर असतो. आणि मग आता समुद्रावर लुटमार केल्यानंतर तो आता पुन्हा स्कॉटलँड समुद्र किनाऱ्याकडे यायला निघतो. ही स्टिअर्स हिज कोर्स. स्टिअर मीन्स डायरेक्ट हिज शिप, डायरेक्ट्स द शिप्स. म्हणजे आपलं तो जहाज कुठे वळवतो? स्कॉटलँड समुद्र किनाऱ्याकडे वळवतो. आता इथपर्यंत, या कवितेच्या भागापर्यंत आपल्याला असं लक्षात येतं की संपूर्ण वातावरण शांत असतं. त्या शांत वातावरणाचा फायदा घेऊन जो सर राल्फ ती इंचकेप रॉकवर बसवलेली जी बेल आहे ती कापून टाकतो. आणि मग अचानक समुद्रावरचं वातावरण बदलतं. सो थिक अ हेज ओव्हर स्प्रेड. हेज मीन्स थिन मिस्ट किंवा विरळ असं धुकं त्या समुद्रावर पसरलं. ओव्हर स्प्रेड म्हणजे पसरलेले असणे. थिक आहे, थिक म्हणजे ते दाट असं धुकं म्हटलेलं आहे. तर ते धुकं समुद्रावर पसरलं. आता आपल्याला माहिती आहे की हेज, धुकं पसरल्यानंतर आपल्याला पुढचं दिसत नाही किंवा मार्ग लवकर सापडत नाही. तर त्या समुद्रावर तशीच काहीशी स्थिती त्या सर राल्फची होते. दे कॅनॉट सी द सन ऑन हाय. म्हणजे त्यांना आता आकाशामध्ये सूर्य सुद्धा दिसत नाही आहे. द विंड हॅथ ब्लोवन अ गेल ऑल डे. आणि वारा जो दिवसभर वाहतो, गेल म्हणजे वादळ किंवा वारा, जो दिवसभर वाहण्याचं काम करतो, तो आता संध्याकाळच्या वेळेस शांत झालेला. ॲट इव्हनिंग इट हॅज डाईड अवे. इथं डाईड अवे मीन्स इट हॅज बिकम सायलेंट. डाईड अवे. आता ह्या पॅराग्राफमध्ये जो HATH हॅथ हा शब्द आहे, हा जुन्या इंग्रजीमध्ये पूर्वीच्या काळी हॅज आपण आता लिहितो, HAS हॅज, तर तो पूर्वी जुन्या इंग्रजीमध्ये हॅथ या नावाने लिहिला जायचा. म्हणजे तुम्ही हे वाचताना असं वाचायचं, द विंड हॅज ब्लोन. हॅथ ब्लोन म्हणजेच हॅज ब्लोन. तर मग आता वारा वाहिलेला आहे, म्हणजे दिवसभर सुसाट वारा वाहत होता. अ गेल, वेगाने वाहणारा वारा. अ स्पीडी विंड. ऑल डे इट हॅज ब्लोन. ॲट इव्हनिंग इट हॅड डाईड अवे. आणि संध्याकाळी तो वेगाने वाहणारा वारा
जणू शांत झाला. पण आता संध्याकाळची वेळ आहे, पुन्हा धुकं पसरलेलं, त्याच्यात सूर्यप्रकाश दिसत नाही. म्हणजे पूर्णपणे आता संध्याकाळची वेळ, अंधार होत चाललेला. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड. मग आता पुन्हा तो रोवर, हा रोवर म्हणजेच राल्फ किंवा राल्फ म्हणजेच रोवर. मग तो जो राल्फ आहे तो पुन्हा त्या जहाजाच्या डेक म्हणजे छतावर येऊन उभा राहतो आणि पुन्हा परिस्थिती निहाळतो. बघतो तर त्याला आढळतं, सो डार्क इट इज दे सी नो लँड. इतका गडद अंधार झाला की त्यांना कुठलीही जमीन दिसत नाही. म्हणजे किनाऱ्याकडे त्यांना जायचं आहे, पण त्यांना किनाऱ्याकडे आपण येतोय असं वाटत नाही. अंधार आहे, त्याच्यामुळे तो किनारा किंवा कुठलीही जमीन त्यांना दिसत नाही. कोट सर राल्फ. आणि मग सर राल्फ असा म्हणतो, इट विल बी लाईटर सून फॉर देर इज अ डॉन ऑफ द रायझिंग मून. म्हणजे त्याला पुन्हा आशा आहे की लवकरच आता चंद्र उगवेल आणि चंद्राचा प्रकाश पडेल आणि त्या प्रकाशामध्ये आपण किनाऱ्यापर्यंत पोचू अशी त्याला आशा आहे. आता इथे आपलं असं लक्षात येईल की सर राल्फ जो दुष्ट हेतूने ती बेल कापून टाकतो आणि आता तोच आशावादी आहे की आता लवकर चंद्र उगवेल आणि त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये आपल्याला त्या स्कॉटलँड समुद्र किनाऱ्यापर्यंत पोचता येईल. आता इथे ह्या ओळीमध्ये पुन्हा एक विरोधाभास आहे, डॉन ऑफ द रायझिंग मून, उगवणाऱ्या चंद्राची पहाट. म्हणजे इथे असा शब्दाचा अर्थ घ्यायचा आणि उगवणाऱ्या चंद्राची पहाट म्हणजेच काय की उगवणाऱ्या चंद्राचा जो प्रकाश येईल त्या प्रकाशात तो किनाऱ्यापर्यंत पोहोचेल असं त्याला वाटतं. पण प्रत्यक्षात परिस्थिती तशी नाही. आता इथे त्याचं जे जहाज आहे, चालवणारा जो माणूस आहे किंवा जे माणसं आहे त्यांच्यातला एक माणूस असं म्हणतो, कान्स्ट हिअर द ब्रेकर्स रोअर. कान्स्ट हिअर म्हणजे कॅनॉट हिअर द ब्रेकर्स रोअर. म्हणजे तो असं म्हणतो, आता इथे ब्रेकर्स म्हणजे समुद्रातल्या लाटा आणि त्या लाटांची गर्जना ऐकू येत नाही. फॉर मी थिंक वी शूड बी नियर द शोअर. आणि मग त्या माणसाला असं वाटतं, मी थिंक म्हणजे मला वाटणे, की आपण आता समुद्र किनाऱ्यालगत आलेलो आहोत. म्हणजे समुद्राच्या मधोमध ज्या उंच उसळणाऱ्या लाटा असतात त्या लाटा आता किनाऱ्याकडे येताना आढळत नाही असं त्याला वाटतं. कान्स्ट म्हणजे ऐकू येत नाही, त्या लाटांचा होणारा मोठा आवाज ऐकू येत नाही असं त्या माणसांपैकी म्हणजे जहाजांवर असणाऱ्या माणसांपैकी एकाला वाटतं. वी शूड बी नियर द शोअर. शोअर म्हणजे किनारा. आपण त्या किनाऱ्यालगत पोचलो आहोत. आता लाटांचा जो मोठा आवाज आहे तो येत नाही. आता इथे पुन्हा सगळा भासच त्या माणसांना होतो की आपण किनाऱ्याजवळ पोचलेलो आहे. आणि ठीक आहे, किनाऱ्याजवळ जरी पोचले तरी परिस्थिती फार वेगळी आहे. फॉर वेअर वी आर आय कॅनॉट टेल. म्हणजे तो माणूसच पुन्हा म्हणतो की आपण कुठे आहोत, वेअर वी आर आय कॅनॉट टेल, मी सांगू शकत नाही. म्हणजे आता त्या समुद्रामध्ये त्या जहाजाची म्हणजे राल्फच्या जहाजाची दिशा भरकटलेली आहे. त्यांना कळत नाही की आपण किनाऱ्यापर्यंत पोचलो की नाही पोचलो. आपली पोझिशन नेमकी त्या समुद्रामध्ये काय आहे हे त्यांना कळत नाही. कारण सभोवताली गडद अंधार झालेला आहे, कुठलाही प्रकाश नाही आहे. त्यातल्या त्यात आता समुद्राच्या लाटा हळूहळू उंच उसळायला पण सुरुवात होणार आहे. तर ह्यामुळे त्यांना एक्झॅक्ट लोकेशन, एक्झॅक्ट स्थिती, एक्झॅक्ट ठिकाण त्या जहाजाचं निश्चित करता येत नाही.
आणि म्हणून मग तो माणूस काय म्हणतो, बट आय विश आय कुड हिअर द इंच केप बेल. माझी इच्छा आहे, मला असं वाटतं की आपल्याला जर इंच केप बेल ऐकायला आली असती तर आपल्याला खात्रीने सांगता आलं असतं की आपण समुद्र किनाऱ्याकडे पोहोचत आहोत. म्हणजे आता ह्या पॅराग्राफमध्ये जो माणूस आहे, जहाज चालवणाऱ्या माणसांपैकी असलेला जो एक माणूस आहे, तो जणू असं सूचित करतो की जर इंच केप बेल त्या फ्लोटवर, त्या तर्फेवर राहिली असती आणि त्या बेलच्या आवाजाने आपल्याला समजलं असतं की आपण किनाऱ्याजवळ आलो आहोत, तर त्या धोक्याचा पण इशारा आपल्याला मिळाला असता आणि आपण सुरक्षित त्या किनाऱ्यापर्यंत पोहोचू शकलो असतो, असं त्या माणसाला सूचित करायचं आहे. पण नंतर असं होतं, दे हिअर नो साऊंड. त्यांना कुठलाही आवाज ऐकायला येत नाही. म्हणजे आता तो इंच केप रॉक हा इतका सस्पेन्स अशा पद्धतीचा खडक आहे, इतका धोकेदायक खडक आहे की तो सहज त्या जहाज चालवणाऱ्यांच्या लक्षात येत नाही. आणि आता परिस्थिती आणखीन परत काय बदलली, स्वेल, लाटा आता इतक्या स्ट्रॉंग, वेगाने त्या किनाऱ्यावर आदळायला सुरुवात झालेली आहे. दो द विंड हॅज फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग. जरी वारा वाहत असला, हॅड फॉलन दे ड्रिफ्ट अलॉंग, म्हणजे वारा वाहत असला, कमी असला, वाऱ्याचा वेग जरी कमी असला तरी त्या लाटा वेगाने किनाऱ्याकडे वाहत जातात, आदळतात. म्हणजे आता लाटांचं उसळण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. जरी वारा कमी असला, वाऱ्याचा वेग शांत असला तरी त्या लाटांची जी उसळण आहे किंवा त्या लाटा उसळण्याचं जे प्रमाण आहे ते वाढलेलं दिसून येतं. मग आता उंच लाटा उसळत आहेत. टिल द वेसल स्ट्राईक विथ अ शिवरिंग शॉक. आणि त्या लाटा उसळल्याने ते जहाज अचानक त्या खडकांवर आदळतं. कसं आदळतं? वेसल, बघा इथे या ठिकाणी वेसल म्हणजे शिप, जहाज, म्हणजे जहाज या शब्दाला समानार्थी शब्द आहे वेसल. टिल द वेसल स्ट्राईक. आणि त्या समुद्राच्या पाण्यावर ते अंदाज करतात की आपण काठावर पोहोचलो की नाही पोहोचलो, आणि असा अंदाज करता करता अचानक लाटांची उसळी निर्माण होते आणि त्या राल्फचं ते जहाज त्या इंच केप रॉक, त्या खडकावर जाऊन आदळतं विथ अ शिवरिंग शॉक. म्हणजे आणि जेव्हा ते आदळतं तेव्हा त्याचा खूप मोठा आवाज होतो, शिवरिंग शॉक. म्हणजे अत्यंत वेगाने ते जहाज त्या खडकावर आदळतं. आणि काही काळाच्या आत ते आदळल्याने अचानक त्यांना समजतं, ओ ख्राइस्ट, अरे देवा, इट्स द इंच केप रॉक. या इंच केप खडकावरच नेमकं त्यांचं जहाज आदळलेलं असतं. आणि हे जेव्हा राल्फला समजतं तेव्हा त्याच्याकडे पश्चाताप करण्याव्यतिरिक्त काहीच उरलेलं नसतं. सर राल्फ द रोअर टोर इज हेअर. आणि जेव्हा ते जहाज ते इंचकेप खडकावर आदळतं तेव्हा तो आपले केस ओढायला लागतो. टोअर हिज हेअर, केस ओढणे, पुल द हेअर्स. आपले केस का ओढतो तो? त्याला पश्चाताप होतो. इज व्हेरी रिपेंटंट, व्हेरी सॅड. पश्चाताप का होतो? तर आपण ती जी इंच केप रॉकवर बसवलेली जी बेल आहे ती कापायला नको होती. कारण ती जर बेल राहिली असती तर त्या बेलचा इशारा, त्या बेलचा आवाज त्यांना ऐकायला आला असता आणि ते किनाऱ्यापासून लांब ते जहाज घेऊन जाऊन स्वतःला वाचवू शकले असते.
पण आता त्यांच्याकडे कुठलाही चॉईस नाही आहे. दे हॅव नो अल्टरनेटिव्ह, कोणताही पर्याय नाही. जहाज पाण्यामध्ये 100% बुडणार. ते जहाज त्या इंचकेप रॉकवर आदळलेलं असतं. ही कस्ट हिमसेल्फ इन डिस्पेअर, आणि तो स्वतःला कस्ट म्हणजे कोसणे, स्वतःला निराशेने तो इतका उदास, खिन्न, निराश, दुःखी, इतका वेदनादायी होतो की त्याला लक्षात येतं की आता आपलं जीवन संपलेलं आहे, आपल्याला आता जलसमाधी मिळणार. आणि म्हणून तो स्वतःला कोसतो, पश्चाताप होतो, त्याला प्रचंड अशा वेदना होतात आणि त्याला हे लक्षातही येतं की आता आपला अंत जवळ आलेला आहे. द वेव्स रश इन एव्हरी साइड, आणि त्या लाटा सगळ्या बाजूने त्या जहाजामध्ये प्रवेश करतात. वेव्स म्हणजे लाटा, रश इन म्हणजे आत प्रवेश करणं, रश एव्हरी साइड. आणि मग त्या लाटा त्या जहाजामध्ये प्रवेश करतात. ऑटोमॅटिकली ते जहाज काय होतं, त्या पाण्यामध्ये बुडायला सुरुवात होते. द शिप इज सिंकिंग, सिंक म्हणजे बुडणे. ते जहाज पाण्यामध्ये बुडतं. बिनीथ द टाईड म्हणजे त्या समुद्राला जेव्हा टाईड म्हणजे भरती येते, त्या भरतीच्या प्रवाहाखाली ते जहाज आता हळूहळू पूर्णपणे बुडायला लागतं. आणि सर राल्फ मग तितकंच त्याच्यासमोर कुठलाही पर्याय नसल्यामुळे त्याला होणारा पश्चाताप, त्याला होणाऱ्या यातना बुडताना, हे सगळं आपल्याला इथे लक्षात येतं. तर सर राल्फ इज नाव गोइंग टू सिंक अलॉंग विथ द शिप. आता सर राल्फ हा त्या जहाजासोबतच त्या पाण्यामध्ये काय होणार आहे, बुडणार आहे. अँड इवन इन इज डाईंग फिअर, आणि आता मरणाची भीती त्याच्यामध्ये निर्माण झाली. डाईंग फिअर म्हणजे मरण. आता त्याला कळलं आता 100% आपण जिवंत राहू शकत नाही, आपण पाण्यात बुडणार आणि मरणार. ओ वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोअर हिअर. आणि मरताना मग त्याला एक भयानक आवाज ऐकल्याचा भास होतो. ड्रेडफुल म्हणजे भयानक. आता तो भयानक आवाज कोणाचा आहे? अ साऊंड ॲज इफ विथ द इंच केप बेल, जणू ती जी इंच केप बेल त्याने कापलेली असते, जी पाण्यात बुडालेली असते, ती इंच केप बेल जणू एखादा डेव्हिल म्हणजे सैतान पाण्याखाली तो वाजवतो आहे. द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. आता इथे त्याला जो भास होतोय की समुद्रामध्ये बुडालेली बेल जणू तो सैतान आपल्या हातात घेऊन वाजवतो आहे. आता इथे नेल म्हणजे वेगळ्या अर्थाने या बेलचा आवाज आहे. म्हणजे मरणानंतर जी घंटा वाजवली जाते त्याला नेल असं म्हणतात. या ठिकाणी अर्थ दिलाय बघा. नेल म्हणजे काय? द साऊंड ऑफ अ बेल रंग सॉलमनली आफ्टर डेथ ऑर ॲट फ्युनरल अनाउन्समेंट ऑफ डेथ. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या अंतिम संस्काराच्या वेळी मरणानंतर वाजवला जाणाऱ्या त्या बेलला काय म्हटलं आहे? नेल असं म्हटलेलं आहे. आणि ती बेल त्याला ऐकायला येते. म्हणजे थोडक्यात जेव्हा ते जहाज पाण्यात बुडत असतं आणि त्याच्यासोबत राल्फ, त्याची सगळी माणसं जेव्हा पाण्यामध्ये बुडतात, तेव्हा त्यांना त्या सैतानाच्या माध्यमातून ती मृत्यूची घंटा ऐकायला येते आणि सर्वांना त्या पाण्यामध्ये जलसमाधी मिळते. तर विद्यार्थी मित्रांनो, या कवितेत आपल्याला हेच शिकायचं आहे की जो दुष्ट हेतू राल्फच्या मनात असतो बेल कापताना, तर त्याने जे कृत्य केलेलं आहे, त्याने जो गुन्हा केलेला आहे, तर शेवटी त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळते आणि तोच त्या खडकावर आदळून म्हणजे जहाज खडकावर आदळून त्या जहाजामध्ये तो बुडून त्याचा पाण्यामध्ये मृत्यू होतो. तर मग आपण जसं म्हणतो की ज्या पद्धतीने आपण वाईट कर्म करतो तर त्याची फळं आपल्याला ह्याच जगात भोगावी लागतात.
तर हे जे वाईट कृत्य सर राल्फने केलं तर त्याचा परिणाम, त्याचं प्रायश्चित्त त्याला भोगावं लागतं आणि त्याच खडकावर त्याचं जादूळ शेवटी त्याचा अंत होतो. आणि म्हणून ह्या कवितेतून आपल्याला असा बोध घ्यायचा आहे की कधीही कोणत्याही बाबतीमध्ये आपल्या मनामध्ये कुठलंही काम करत असताना वाईट हेतू ठेवायचा नाही. आपण मराठीमध्ये म्हणतो ना की दुसऱ्यासाठी खड्डा खोदला की आपणच त्याच्यात पडून मरतो. तर तसाच हा काहीसा प्रकार सर राल्फ याच्या बाबतीत आहे. आणि म्हणून कधीही मनामध्ये दुष्ट हेतू ठेवून कुठलंही काम आपण करू नका. आपण अत्यंत प्रांजळ, निर्मळ मनाने, अत्यंत स्वच्छ अशा उदार हेतूने, आपण माणुसकीच्या भावनेने कुठलंही काम करा, तर आपल्याला अशा प्रकारच्या पश्चातापाला किंवा प्रायश्चित्ताला सामोरं जावं लागणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ही कविता या ठिकाणी संपवलेली आहे. मला आशा आहे की आपल्याला ही कविता पूर्णपणे समजली असेल. तर आपण या कवितेचे शब्दार्थ लिहून काढा, कविता पुन्हा पुन्हा वाचा. कविता अत्यंत बोधपर आहे आणि समजणारी आहे. आपल्याला मी सगळे अर्थ समजून दिले असल्यामुळे आपल्याला त्याचा समजायला सहज सोपी जाणार आहे. तर आपण ती वाचा, समजून घ्या, तिचा आशय नीट समजून घ्या, म्हणजे आपल्याला परीक्षेमध्ये त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं सहजपणे लिहिता येतील. तर मी तूर्त या ठिकाणी थांबतो आहे. आपण पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये. सो टिल देन, गुड बाय एव्हरीवन.